नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील 34 जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत 15,000 रुपयांची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, ही मदत सोयाबीनची पैसे जे काही 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत 15,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत। कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहेत, कधीपर्यंत भेटणार आहेत आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे कसं बघता येईल, याची यादी कशी बघायची आहे, तुम्ही पात्र आहात का नाही आहात, हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी किंवा या वर्षी ज्या आपल्या सोयाबीनला कमी भावामध्ये शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन मार्केटला विकलेलं होतं आणि अशा सर्व कमी दरामध्ये विकलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान देण्यात येत आहे। याचबरोबर 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जवळपास 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत 15,000 रुपये अशा प्रकारे शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाणार आहे। मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार हे आपण जिल्हानिहाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, याच्यामध्ये नांदेड, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अकोला, धाराशिव, पुणे, परभणी, नागपूर, याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे। याचबरोबर अहिल्यानगर आहे, सोलापूर आहे, यवतमाळ आहे, याचबरोबर अमरावती, लातूर, जालना जिल्ह्याचा समावेश आहे, जळगाव जिल्हा आहे, सातारा आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, गोंदिया, कोल्हापूर, वर्धा, सांगली, भंडारा, पालघर, रायगड, धुळे आणि ठाणे हे 30 जिल्हे। याच्या व्यतिरिक्त दुसरे 2-4 जिल्हे आहेत ते ऍड व्हायची राहिलेले आहेत। परंतु मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर यावर्षी खरीप हंगाम 2023-24 करिता शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विकलेलं होतं आणि ज्या शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन कमी दरामध्ये विकलेलं होतं त्या सर्व शेतकऱ्यांना, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच 15,000 रुपये शेतकऱ्यांना सोयाबीनला भाव कमी लागल्यामुळे हे शेतकऱ्यांना हे अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे। परंतु मित्रांनो, आता बहुतांश शेतकरी म्हणतील की आता हे आम्ही पात्र कसे होणार, आम्ही सोयाबीन पेरलेलं आहे परंतु सरकारला कसं कळणार। त्याच्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्वाची अट म्हणजे ई पीक पाहणी। तुमच्या ई पीक पाहणीमध्ये तुमच्या सातबारावर ज्या पिकाची नोंद झालेली आहे त्या पिकामध्ये जर तुमचं सोयाबीनची जर नोंद झालेली असेल, त्या पद्धतीने तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सोयाबीन भावांतर योजनेच्या माध्यमातून 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत 15,000 रुपये सोयाबीन या पिकाचं अनुदान दिलं जाणार आहे। मित्रांनो, हे सगळ्यात मोठं अपडेट आहे। परंतु मित्रांनो, आता सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे राज्य सरकारला सध्या GR निर्गमित करता येत नाही। परंतु आता जे काही विरोधी पक्ष आहेत, विरोधी पक्षाने जर याच्यावरती आक्षेप घेतला तर कोणताही निर्णय याच्यावरती होऊ शकत नाही, शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा भेटू शकत नाही। परंतु शेतकरी म्हणून विरोधी पक्षाने जर याचा सपोर्ट केला तर भेटू शकते। परंतु सध्या जे काही सोयाबीनला 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत 15,000 रुपये राज्य सरकारने अनुदान घोषित केलेलं आहे, याचा GR एक निर्गमित करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। परंतु सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपेल, आचारसंहिता संपल्याच्या नंतर हा GR निर्गमित सरकारला करावा लागेल आणि लवकरच शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप करावं लागेल। कारण की लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे सरकारला देणं आहे। परंतु मित्रांनो, हा सरकारचा निर्णय एक मोठा निर्णय आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्या अगोदरही तुम्ही बघितलं होतं की सोयाबीन भावांतर योजना असेल, कापूस भावांतर योजना असेल, अशा योजना सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेल्या होत्या। परंतु आता सरकारच्या माध्यमातून आता जवळपास याच्यासाठी संपूर्ण राज्यासाठी 4,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी लागू शकतो। परंतु जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सातबाऱ्यावरती आपल्या ई पीक पाहणीद्वारे सोयाबीन या पिकाची नोंद केलेली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये सोयाबीन या पिकाला भाव न लागल्यामुळे प्रति हेक्टरी 5,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत 15,000 रुपये अशा प्रकारचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, या नवीन योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आता सरकारनं शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत 15,000 रुपये जर अनुदान दिलं तर शेतकऱ्यांचं जे काही सोयाबीनमुळे भावामुळे नुकसान झालेलं आहे ते भरून निघेल का, हे कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा,
आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाचा असा अपडेट हे शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।